नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाशिवरात्रीसाठी खास असे उपवासाचे 2 पदार्थ बनवणार आहोत आणि हे दोन्ही पदार्थ बनवायला अतिशय सोपे आणि पटकन होणारे आहेत. यासाठी आपण साबुदाणा किंवा भगर यांचा अजिबातच वापर केलेला नाही आहे, कारण बऱ्याच जणांना साबुदाणा पचत नाही किंवा पित्ताचा त्रास होतो. यासाठीच इथे मी उपवासाची शेंगदाण्याची उसळ आणि बटाट्याचा खीस असे 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे दोन्ही पदार्थ नक्कीच आवडतील. तर ही उपवासाची शेंगदाण्याची उसळ आणि बटाट्याचा खीस कसा बनवायचा यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात. आज आपण उपवासाची शेंगदाण्याची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप कच्चे शेंगदाणे घेतलेत. त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. 2 तासासाठी आपण इथे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. इथे मी 3 टेबलस्पून ओलं खोबरं घेतलंय. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं बारीक किसून घेतलं तरी सुद्धा चालेल. 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर घेतली जी की ऑप्शनल आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत भिजवलेले याला कुकरमध्ये घालायचं आहे. चमचाभर मीठ घालायचं आहे. यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि आता आपण ह्याला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालाय, म्हणजे त्याच्यातली जी वाफ आहे ती पण निघून गेली आहे. आता आपण कुकर उघडून बघूया. इथे आपले शेंगदाणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत 3 शिट्ट्यांमध्ये. आता आपण याला फोडणी द्यायची आहे. तर गॅसवरती कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे. तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण या उसळला तुपाच्या फोडणीमुळे छान स्वाद येतो आणि चवी चांगली लागते. तर आता तूप छान गरम झाले. यामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचं. जिरं छान फुललेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे, पण मिरची पावडर घातल्या आपल्याला यामध्ये लगेचच शेंगदाणे घालायचे, कारण मिरची पावडर तुपामध्ये पटकन जळू शकते. त्यामुळे आपल्याला बाजूलाच लगेच शेंगदाणे ठेवायचे आहेत. आता आपण यामध्ये मी यातलं थोडंसं शेंगदाण्याचं पाणी घातलंय, कारण मिरची पावडर जळू नये म्हणून. आणि आता हे जे शेंगदाणे आहेत ते घालूयात. याला छान परतून घ्यायचं आहे. मला यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतंय, तर अजून 1 अर्धा चमचा मी इथे मीठ वापरलेला आहे. यामध्ये आता चवीपुरती मी साखर घातलेली आहे 1 चमचा. आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे 3 टेबलस्पून ओलं खोबरं आणि याला छान मिक्स करून घेऊया. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि हे जे पाणी आहे ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर 5 मिनिटं झालेली आहेत. यातलं पाणी व्यवस्थित आटलंय. आपली उसळ छान तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला आता गरमागरम सर्व करूया. आता आपण दुसरी रेसिपी बघतोय. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे उपवासाचा बटाट्याचा खीस. तर इथे मी 4 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. 3 टेबलस्पून जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घेतलाय. फार फाईन शेंगदाण्याचा कूट नको आहे आपल्याला. 1.5 चमचा जिरं घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात आणि चवीपुरती साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 चमचा साखर इथं घेतलेली आहे. आता आपल्याला हे जे बटाटे आहेत याला खिसून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा जो खीस आहे तो जाडसर हवा आहे, त्यामुळे याला जाडसर अशा जो खिसणीचा भाग असतो ना त्याने आपल्याला खिसून घ्यायचा आहे. जर तुम्ही फार असा बारीकवाल्या खिसणीने याला जर खिसून घेतलं तर त्याचा लगदा होऊ शकतो. ते आता आपण हा बटाटा खिसून घेतलाय, तर खिसत असतानाच बाजूला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा जो खिसलेला बटाटा लगेच पाण्यामध्ये घालायचा आहे, नाहीतर तो काळा पडतो. तर अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे खिसून घेऊयात. इथे आपले सगळे बटाटे खिसून झालेले आहेत. आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलंय. इथे मी 2.5 ते 3 टेबलस्पून तेलाचा वापर केलाय. जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तेव्हा तेल थोडंसं कमी वापरतो, पण इथे आता आपल्याला बटाटा परतायचा आहे, तो चिकटू शकतो, त्यामुळे थोडंसं तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे जिरं. जिरं छान फुललं की यामध्ये घालूयात आता हिरवी मिरची. आणि आता आपल्याला बटाट्याचा खीस घालायचा आहे, पण हा खीस आहे त्याला चांगलं पिळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला यामध्ये स्टार्चचा वापर अजिबातच करायचा नाही आहे. तर आता याला चांगलं पिळून घेऊया. हा जो खीस आहे त्याला कढईमध्ये घालूया. तर त्याला परतून घेऊया. त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. साधारण 1.5 चमचा मिठाचा वापर केलाय. चमचाभर साखर घातली आहे आणि आता 3 टेबलस्पून मी शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलाय. तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जर जास्त आवडत असेल किंवा कमी जास्त आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करू शकता. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लक्षात ठेवायचं आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर हा जो खीस आहे तो सगळा कढईला चिकटून बसतो. आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. आता 2 मिनिटं झालेली आहेत.
एकदा सगळं हे जे मिश्रण आहे याला हलवून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही टेस्ट करू शकता की यामध्ये जर मीठ वगैरे काही तुम्हाला कमी वाटत असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. थोडासा खीस अजून कच्चट आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांसाठी याला पुन्हा एकदा वाफ काढून घेऊया. तर 2 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा एकदा हे सगळं जे मिश्रण आहे याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इथे मस्त आपला गरमागरम असा बटाट्याचा खीस तयार झालेला आहे. अगदी मस्त असा लागतो हा चवीला. तर आता यावरती आपण मस्त लिंबाचा रस पिळायचा आणि याचा छान असा आस्वाद घ्यायचा आहे.